नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सावंगी महाळसा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका 2026 या ठिकाणी चालू आहे आणि आज या प्रचाराचा शेवटचा दिवस असून या ठिकाणी रात्री 10 वाजता हा प्रचार संपणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने विजय देवदास वाकळे या ठिकाणी लताबाई विजयकुमार वाकळे या जिल्हा परिषदच्या सदस्य म्हणून या ठिकाणी उमेदवारी आपला लढवत आहेत आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून आज या ठिकाणी प्रचार यंत्रणा थांबणार आहे। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार। ही सावंगी महाळसा सर्कल जे आहे हे आता लोक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होतं, परंतु यावेळेस हे सर्कल भाजपच्या ताब्यात येणार। याचं कारण म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या राज्याच्या मंत्री सौ मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांनी या सर्कलमध्ये वेगवेगळ्या योजना दिल्या आणि विकासाचे कामे केले, त्यामुळं या सर्कलमध्ये BJPचेच सीट लागणार आणि ही निवडणूक जी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार। आता सर्कलमध्ये विजयभाऊ वाकळे यांनी जिल्हा परिषदचा फॉर्म भरलेला आहे, तरी सर्व येलदरी आणि सर्कलमधील नागरिकांनी विजयभाऊ वाकळे यांना भरघोस मतांनी विजयी करावं, कारण की तुम्हाला असा उमेदवार परत मिळणार नाही की तुम्ही ज्याच्या हाताला धरून तुमचं काम करून घेऊ शकता। म्हणून ही जिल्हा परिषदची सीट विजयभाऊ वाकळे यांची 100% विजयी होणार आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करावं। उमेदवार आहे, तळागाळातला गोरगरीब जनतेतला उमेदवार आहे। बाहेरची पार्सल आम्हाला बाहेर पाठवून द्यायची। सर्वांना अशी विनंती करतो मी गावच्या वतीनं की जसं मागच्या वेळेस भरघोस मतानं विजय केला विजयभाऊला, याविषयी जागेचा प्रश्न अतिक्रमणाचा ते सुद्धा मेघाने मार्ग लावला आहे, तरी त्याच्याबद्दल सगळ्यांना विनंती आहे की बाहेरचे आमचा उमेदवार फक्त सगळ्या कामासाठी कुठेही हजर राहणार आहे आणि जो उमेदवार आता समोर आमचा आहे त्याला आजच त्याची बाजू कळून चुकली की मी हरलो म्हणून इथे यायला सुद्धा तयार नाही। आमचा उमेदवार अतिशय गरीब परिषद, त्याला भरघोस मतानं मागच्यापेक्षा यावेळेस जास्तीत जास्त मतानं जवळपास 3000 मतांनी निवडून येईल आम्हाला खात्री। जे माजी सदस्य होते विजयकुमार वाकळे हे सर्कलमध्ये परिसरामध्ये कोणाचं सुख असो दुःख असो धावून जातात, सर्वांच्या कामी येतात, अडीअडचणीला उभे राहतात। आता त्यांच्या पाठीशी सर्व गाव आहे, मग विजय निश्चित। महाळसा जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय वाकळे हे गरीब उमेदवार म्हणून या ठिकाणी आपली निवडणुकीला सामोरे जात आहेत। अनेकांच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी होत असतात, जे बी समस्या असतील ते सोडवण्याचं काम करतात। यावेळेस त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी उमेदवारी अर्ज मिळवलेला आहे आणि उद्याच्या 7 तारखेला मतदान होणार आहे आणि 9 तारखेला विजय मिरवणूक निघणार आहे। परभणी न्यूज, कॅमेरामन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी।